ताज्या घडामोडी पाहण्यासाठी C24 तास या यूट्यूब चॅनलला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनवरती क्लिक करायला विसरू नका। धन्वंतरी मल्टी स्पेशालिटी हॉस्पिटल। उपलब्ध सुविधा: मेडिसिन विभाग, 15 बेड्सचे सुसज्ज ICU, ECG, 2D इको, PFT, अस्थिरोग विभाग, ॲक्सिडेंट, कृत्रिम सांधेरोपण, दुर्बिणीद्वारे शस्त्रक्रिया, मणके विकार आणि शस्त्रक्रिया, सुपर स्पेशालिटी विभाग, प्लास्टिक सर्जरी, कॅन्सर सर्जरी, न्यूरो सर्जरी, पेडियाट्रिक सर्जरी, सर्जरी विभाग, दुर्बिणीद्वारे तपासणी आणि शस्त्रक्रिया। धन्वंतरी मल्टी स्पेशालिटी हॉस्पिटल, ताजने मळा, नवीन नगर रोड, संगमनेर, जिल्हा अहमदनगर। फोन नंबर 02425 2275 74, तसेच 2275 75। मोबाईल नंबर 74 99 17 68 64। भारतामध्ये विविध धर्म, पंथ आणि जाती आहेत, तरी देखील मानवता धर्म आणि भारतीयत्व हे सर्वांना जोडणार आहे। रमजान ईद हा पवित्र सण आहे। 1 महिन्याच्या उपवासानंतर तो येतो। जगामध्ये मुस्लिम बांधव मोठ्या आनंदानं आणि पवित्र भावनेनं हा सण साजरा करतात। यामध्ये देशामधील सर्व धर्मीय सहभागी होतात। एकता ही भारतीय संस्कृतीचं वैशिष्ट्य आहे। रमजान ईद हा बंधुभाव आणि मानवधर्माचा संदेश देणारा सण आहे, असं प्रतिपादन काँग्रेसच्या राष्ट्रीय वर्किंग कमिटीचे सदस्य तथा माजी मंत्री लोकनेते बाळासाहेब थोरात यांनी केलं। ईदगाह मैदान इथे रमजान ईद निमित्तानं मुस्लिम बांधवांना शुभेच्छा देताना ते बोलत होते। यावेळी त्यांच्यासोबत माजी आमदार डॉक्टर सुधीर तांबे, कॅन्सर तज्ज्ञ डॉक्टर जयश्रीताई थोरात, विश्वासराव मुर्तडक, शहर अध्यक्ष सोमेश्वर दिवटे, किशोर टोकसे, गणेश मादास, तसेच किशोर कालडा, नितीन अभंग, जीवन पंचारिया, तसेच गजेंद्र अभंग, लक्ष्मण बर्गे, अभय खोजे, शकील पेंटर, शफी तांबोळी, जावेद शेख, कन्हैया कागडे आदींसह विविध पदाधिकारी उपस्थित होते। शुभेच्छा देताना माजी महसूल मंत्री लोकनेते बाळासाहेब थोरात म्हणालेत की राष्ट्रपिता महात्मा गांधी यांनी उपवास हा परमेश्वराच्या जवळ जाण्याचा मार्ग असल्याचं म्हटलंय। उपवासानं जीवनामधील पवित्रता वाढते। रमजान महिना हा आनंददायी आणि प्रेरणा देणारा आहे। भारतीय संस्कृतीमध्ये विविधता असून सर्व धर्म समभावामुळे सर्व नागरिक एकमेकांचे सण आनंदाने साजरे करतात। आपल्या देशाची ताकद आहे। रमजान ईद हा सण संपूर्ण जगामध्ये मोठ्या आनंदानं आणि उत्साहानं मुस्लिम बांधव साजरा करत आहेत। बंधुभावाचा, प्रेमाचा आणि मानवतेचा संदेश देणारा हा सण आहे। सर्व धर्म समभाव आणि मानवता धर्म वाढल्यानं देशाची खरी ताकद वाढणार आहे, प्रगती होणार आहे, असं त्यांनी म्हटलंय। तर माजी आमदार डॉक्टर तांबे म्हणालेत की रमजान ईद हा सण जगासह भारतामध्ये मोठ्या आनंदानं साजरा होतोय। या निमित्तानं महिनाभर उपवास केले जातात। ईश्वराच्या जवळ राहण्याचा उपवास हा मार्ग आहे। अंतःकरणाच्या शुद्धीसाठी पवित्र उपवास केले जातात। रमजान ईद निमित्तानं सर्व बांधवांना त्यांनी शुभेच्छा दिल्या आहेत। त्यावेळी डॉक्टर जयश्रीताई थोरात म्हणाल्यात की भारतामध्ये अनेक धर्म आणि पंथ आहेत। सांस्कृतिक विविधता ही देशाची परंपरा आहे। जात, धर्म, पंथ वेगळे असले तरी भारतीय म्हणून सर्वजण एकत्र येऊन सण साजरे करत असतात आणि हीच खरी देशाची ताकद आहे। दरम्यान यावेळी संगमनेर शहरामधील मुस्लिम बांधव, इतर सर्व धर्मीय मोठ्या संख्येनं हजर होते। या प्रसंगी सर्व मान्यवरांनी त्यांना शुभेच्छा दिल्या आहेत। आज रमजान ईदचा पवित्र सण आहे। मुस्लिम बांधव रमजानचा महिना हा उपवासाचा महिना त्यांचा असतो। महात्मा गांधीजी म्हणत असत की परमेश्वराजवळ पोहोचण्याचा उपवास हा एक मार्ग आहे। त्या अर्थानं परमेश्वराची प्रार्थना ते करत असतात आणि हा जो सण आहे तो बंधुभावाचा सण आहे, मानव धर्म सांगणारा सण आहे। सर्वांनी एकामेकाला भेटलं पाहिजे, प्रेमाने भेटलं पाहिजे, मनातला द्वेष काढून टाकला पाहिजे असं सांगणारा हा सण आहे आणि म्हणून त्याचं महत्व खूप आहे। आपण सर्व धर्मीय सुद्धा येतात, सगळ्यांना शुभेच्छा देतात। हे असं बंधुभाव सांगणारा अशा प्रकारचा सण रमजान ईदचा आहे। मी सर्व मुस्लिम बांधवांना रमजान ईदच्या खूप शुभेच्छा देतो आहे। संपूर्ण देशभर आणि जगात मुस्लिम बांधव रमजान ईदचा पवित्र सण अत्यंत आनंद आणि उत्साहामध्ये साजरा करत आहेत। मी तमाम आमच्या सर्व मुस्लिम बांधवांना या निमित्ताने
रमजान ईदच्या निमित्ताने हार्दिक शुभेच्छा देतो. रमजान हा महिना मुस्लिम धर्मियांमध्ये पवित्र मानला जातो. जसं श्रावण महिना हा आपल्याकडे पवित्र मानला जातो, तसंच त्या ठिकाणी लोक उपवास ठेवत असतात. उपवास म्हणजे खऱ्या अर्थाने त्या शब्दाची जर पोट केली तर उपवास म्हणजे ईश्वराजवळ राहणं, म्हणजे कमीत कमी आहार घ्यायचा, दिवसभर ईश्वराची प्रार्थना करायची आणि आपलं मन आणि शरीर दोन्ही शुद्ध करायचं. ही खऱ्या अर्थाने उपवासाची संकल्पना आहे आणि ती सर्वच धर्मियांमध्ये, हिंदू धर्मात असेल, मुस्लिम धर्मात असेल, प्रत्येक धर्मामध्ये उपवासाची संकल्पना आहे. त्यांनी आपलं शरीर आणि मन दोन्ही शुद्ध होत असतात. आजच्या या सगळ्या जे वातावरण बघतोय आपण ते अत्यंत दुर्दैवी आहे की वेगवेगळे धर्मीय, खरं तर सर्व आपण ईश्वराची लेकरे आहोत आणि आपल्या सर्वांना ईश्वरानेच निर्माण केलंय. आपण सर्वांनी आनंदाने, सद्भावनेने, बंधुभावनेने राहिलं पाहिजे, जेणेकरून आपल्याला आपला देश जर सामर्थ्यासाठी करायचा असेल तर आपण सर्वांनी एकमेकांच्या हातात हात घालून त्या ठिकाणी कार्यरत राहिलं पाहिजे. मला असं वाटतं की रमजानचा हाच सगळ्यात चांगला संदेश आपल्या सगळ्यांसाठी आहे आणि म्हणून आपण त्या संदेशानुसार बंधुभावाने राहू, देशाला प्रगती पथावर नेऊ. धन्यवाद. शावी शेख, सी 24 तास, संगमनेर.